नमस्कार मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं इंडियन आर्मी मध्ये जाण्याचं स्वप्न आहे, जे विद्यार्थी इंडियन आर्मीची वर्दी मिळवण्यासाठी धडपड करताय, रात्रंदिवस मेहनत घेताय, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जर अग्निवीर भरतीमध्ये सिलेक्शन मिळवायचं असेल तर किती गुण मिळवावे लागणार आहे, किती प्रश्न बरोबर सोडवावे लागणार आहे याबद्दल माहिती घेणार आहे। त्यामुळे संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित डिटेलमध्ये बघायचा आहे। कारण या व्हिडिओमध्ये आपण फायनल मेरिट लिस्ट मध्ये जर तुम्हाला स्वतःचं नाव आणायचं असेल तर तुम्हाला एकूण किती गुण मिळवावे लागणार आहे, एकूण किती प्रश्न बरोबर सोडवावे लागणार आहे, त्याचबरोबर परीक्षानंतर जे फिजिकल होत असतं तर त्या फिजिकलला क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला किती मार्क मिळवावे लागतील, तर या सगळ्या गोष्टींबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ। त्यामुळे आजचा व्हिडिओ व्यवस्थित पूर्णपणे बघायचा आहे आणि तुमचे जे विद्यार्थी मित्र मैत्रिणी जे कोणी असतील जे अग्निवीर भरतीची तयारी करतायत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून ते सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयारी करू शकतील। ठीक आहे, आता बघा सगळ्यात महत्त्वाचं अग्निवीर भरतीमध्ये वेगवेगळ्या पोस्ट असतात, त्यामध्ये जीडी झालं, ट्रेड्समॅन झालं, टेक्निकल झालं, क्लर्क झालं, वुमेन मिलिटरी पोलीस झालं आणि नर्सिंग असिस्टंट म्हणून एक परमनंट पोस्ट असते। आता या वेगवेगळ्या ज्या काही पोस्ट आहे या वेगवेगळ्या पोस्टसाठी एक्झाम पॅटर्न वेगवेगळा असतो, परीक्षेला विषय वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या गुणांसाठी असतात। कुठेतरी 100 मार्काची परीक्षा असते आणि 100 मार्काचं फिजिकल असतं, काही ठिकाणी फिजिकल नसतं, फक्त 200 मार्काची तुमची परीक्षा राहत असते त्या ठिकाणी। ठीक आहे, आपला आजचा जो काही फोकस असणार आहे तो जीडी या पोस्टसाठी असणार आहे, कारण बऱ्यापैकी जास्त जागा या जीडी पोस्टसाठी येत असतात आणि भरपूर सारे मुलं त्या ठिकाणी जीडी पोस्टसाठी तयारी करत असतात। त्यानंतर बघा आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की आपली जी काही एक्झाम आहे त्या एक्झाम मध्ये आपल्याला किती गुण मिळवावे लागतील, म्हणजे आपण फिजिकल साठी क्वालिफाय करू। त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी तुमची लागत असते ती एक्झामच्या 100 मार्कावरती आणि फिजिकलचे 100 मार्क असे एकूण मिळून 200 मार्कावरती तुमचं फायनल मेरिट लिस्ट लागत असतं। मग जर तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 200 पैकी किती गुण मिळवावे लागतील ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे, म्हणजे तुम्हाला तयारी करणं सोपं होणार आहे। आता बघा प्रत्येक पोस्टचा आपण काय बघणार आहे त्या ठिकाणी की एक्झामला आपल्याला किती मार्क मिळवावे लागतील, फिजिकलला किती मार्क मिळवावे लागतील आणि फायनल मेरिट लिस्ट किती मार्कावरती लागणार आहे, तर त्या गोष्टीबद्दल आपण डिस्कस करणार आहे। पण त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांना फास्ट ट्रॅक मध्ये अग्निवीर भरतीचं रिव्हिजन करून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी नवीन एक बॅच आपण चालू केलेले आहे, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच म्हणून। यामध्ये आपण सगळा जो काही सिलेबस आहे तो बेसिक टू ऍडव्हान्स कव्हर करणार आहे, पण थोडासा स्पीड ना आपण त्याच्यामध्ये शिकवणार आहे, जेणेकरून कमी दिवस तुमच्याकडे राहिलेले तर या कमी दिवसामध्ये तुमची परिपूर्ण तयारी झाली पाहिजे। आणि या बॅच मध्ये एक्झाम ओरिएंटेड शिकवणार आहे, म्हणजे जे परीक्षेसाठी महत्त्वाचं असतं, परीक्षेपुरतं जेवढं मर्यादित असतं तेवढंच या बॅच मध्ये शिकवल्या जाणार आहे। यामध्ये तुमच्याकडून प्रश्नांचा सराव जास्तीत जास्त करून घेतला जाणार आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की त्या प्रश्नांचा फायदा झाला पाहिजे। बॅच सध्या ऑफर मध्ये तुम्हाला 300 रुपयाला मिळणार आहे। सगळी टीम तुम्ही बघू शकता की एकदम अनुभवी टीम आहे, एमपीएससी यूपीएससी मध्ये सिलेक्शन झालेली, मुलाखतीत दिलेली टीम तुम्हाला शिकवायला असणार आहे। आणि कोणती परीक्षा असली तर त्या परीक्षेसाठी तुम्हाला जास्तीत जास्त मॉक टेस्ट सोडवणं गरजेचं असतं, कारण मॉक टेस्ट मधून तुम्हाला स्वतःचं अनालिसिस करता येत असतं की बाबांनो आपले कोणकोणते टॉपिक आपले पक्के, कोणकोणते टॉपिक आपल्याला जमत नाही, टाइम मॅनेजमेंट तुमचं प्रॉपर होत असतं आणि जेवढ्या जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवता येईल एक्झामच्या अगोदर तेवढ्या जास्त तुम्ही सोडवल्या पाहिजे, कारण त्याचा फायदा परीक्षेला होत असतो। जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे। जसं तुम्ही अग्निवीर भरतीचा पेपर ऑनलाईन पद्धतीने देता येत असतो तसाच तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल मध्ये पेपर देता येणार आहे आणि त्या मोबाईल मध्ये तुम्हाला स्वतःचा अनालिसिस करता येणार की अग्निवीर भरतीमध्ये मी किती मार्क मिळवू शकतो। 20 पोल टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये दिल्या जाणार आहे आणि त्या फक्त 50 रुपयाला देणार आहे। आता बघा सगळी माहिती आपण एकदा व्यवस्थित बघून घेऊया की बाबांनो, आता बघा जीडी ही पोस्ट आहे, त्यानंतर ट्रेड्समॅन पोस्ट आहे, टेक्निकल, क्लर्क, वुमेन मिलिटरी पोलीस, नर्सिंग असिस्टंटचा 200 मार्काचा पेपर असतो। पण इथं सगळ्यात जास्त महत्वाचं काय असतं माहिती का, कोणत्याही पोस्टसाठी जर तुमचा कट ऑफ लागायचा असला तर त्यासाठी 2 ते 3 गोष्टी महत्वाच्या असतात। सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट कोणती की बाबांनो व्हॅकन्सी किती त्या पोस्टच्या, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्या पोस्टसाठी जागा किती आहे, किती मुलांनी फॉर्म भरलेला आहे। त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की मुलं किती कॉम्पिटिशन वाले, त्याच्यामध्ये किती हुशार मुलं आहे। ठीक आहे, ही एक महत्वाची गोष्ट। आणि तुमचा जो काही रिझल्ट लागत असतो, कट ऑफ लागत असतो, तो एरो वाईज लागत असतो। मग हा एरो वाईज चेंज होऊ शकतो बरं का, काही ठिकाणी खूप कमी याच्यावरती कट ऑफ लागत असतो, काही ठिकाणी थोडं जास्त मार्कावरती लागत असतं, ते त्या एरो मध्ये असलेल्या वॅकन्सीज वरती डिपेंड करत असतं। या 2-3 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे। पण आपल्या महाराष्ट्रातले जे महत्वाचे एरो आहे त्याबद्दल आपण बोलणार आहे की किती कट ऑफ त्या ठिकाणी लागू शकतो। ठीक आहे, आता बघा सगळ्यात महत्वाचं एक्झाम। आता मी म्हणलं एक्झाम 100 मार्काची आपल्याला असणारे 50 प्रश्न असणारे। जर तुम्हाला फक्त एक्झाम देऊन फिजिकलला क्वालिफाय व्हायचंय, पण फक्त फिजिकल क्वालिफाय करणं हे आपलं
हे आपलं ध्येय नाही, तर आपल्याला अग्निवीर बनायचंय. मग अग्निवीर बनण्यासाठी तर परीक्षा अतिशय महत्वाची असणार आहे, कारण बऱ्यापैकी मुलं हे फिजिकल आउट ऑफ मारत असतात, 100 पैकी 100 गुण मिळवत असतात. आणि सिलेक्शन मिळवणं म्हणजे तर तुम्हाला ग्राउंड मध्ये आउट ऑफच मार्क मिळवावे लागणार आहे. 100 पैकी 100 मार्क त्या ठिकाणी मिळवावे लागणार आहे. ठीक आहे. आता जर तुम्हाला एक्झाम मधून फक्त फिजिकल द्यायचं असेल तर तुमचे 50 पैकी त्या ठिकाणी किती क्वेश्चन बरोबर पाहिजे, तर 20 नाही म्हणून आपण 25 ते 27 क्वेश्चन जर तुमचे बरोबर असले, किती सांगितलं मी की 25 ते 27 क्वेश्चन तुमचे बरोबर असले तर तुम्ही फिजिकल देऊ शकता. आणि हे फिजिकलला तुम्हाला समजा 100 मार्क पडले आणि इथं 27 दुनी 54 मार्क पडले, तर 154 वरती तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे, पण ते काठावरती आहे. मी काय सांगतोय ते काठावरती. जीडी पोस्ट साठी तुमचं एवढ्या मार्कावरती सिलेक्शन होऊ शकतं, पण ते थोडंसं काठावरती असू शकतं, तळ्यात मळ्यात असू शकतं. त्यामुळं तुम्हाला पेपरमध्ये जेवढे जास्त क्वेश्चन बरोबर करता येईल तेवढे जास्त क्वेश्चन तुम्हाला बरोबर करावं लागणार आहे. आता बघा, जीडी, ट्रेड्समॅन आणि WMP वुमेन मिलिटरी पोलीस यांचा जो काही पॅटर्न आहे तो परीक्षेचा तो सेम आहे, फिजिकलचा सेम आहे. म्हणून लक्षात घ्या, जीडीची जी काही एक्झाम आहे त्या एक्झाम मध्ये तुम्हाला 23 ते 25 क्वेश्चन बरोबर करायचे. जर 23 ते 25 क्वेश्चन तुम्ही बरोबर केले तर मार्क किती होत आहे, 23 गुणे 46, 25 गुणे 50, म्हणजे 100 पैकी तुम्ही 46 ते 50 मार्क घेतले तर तुम्हाला फिजिकल देता येणार आहे. काय देता येणार आहे, फिजिकल देता येणार आहे. पण तुमचं सिलेक्शन होणार आहे का, नाही. आणि फिजिकल मध्ये जर तुम्हाला 100 मार्क मिळाले, आता इथं 100, 88 अशा पद्धतीने कमी मार्क होत जात असतात, ते टायमिंग वरती डिपेंड असतं. तुम्हाला 100 मार्क मिळाले तर हे 100 मार्क आणि हे 46 मार्क, 146 मार्क, फायनली तुमचं सिलेक्शन तळ्यात मळ्यात असतं. आणि ते ॲरो वरती डिपेंड असतं, वॅकन्सीज वरती डिपेंड असतं. पण ते फिक्स कोणी सांगू शकत नाही की एवढंच लागणार म्हणून, आपण फक्त एक अंदाज लावू शकतो. ठीक आहे. मग लक्षात घ्या, इथं तुमचे 25 क्वेश्चन बरोबर आले, फिजिकलला जर तुम्हाला 100 आले तर 150 वरती सुद्धा तुमचं फायनल सिलेक्शन होणं अशक्य आहे असं आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी. पण वॅकन्सी जास्त असल्या तर तुमचं सिलेक्शन सुद्धा होऊ शकतं. पण येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला कमीत कमी फिजिकल मध्ये 100 पैकी 100 मिळवावं लागतील. आणि जर सिलेक्शन मिळवायचंच असेल तुम्हाला फायनल, तर एक्झाम मध्ये तुम्हाला कमीत कमी 37 ते 40 क्वेश्चन बरोबर सोडवावं लागणार. 37 ते 40 क्वेश्चन म्हणजे इथं तुमचे 35 ते 40 क्वेश्चन जर बरोबर आले तर 35 गुणे 70 आणि फिजिकलचे 100 मार्क, एकूण 165 ते 170 दरम्यान जर तुम्ही मार्क मिळवले तर फिक्स तुम्हाला त्या ठिकाणी पोस्ट मिळवण्याचा चान्स मिळणार आहे. म्हणून जीडी मध्ये तुम्हाला पेपर मध्ये अगोदर 35 ते 37, 38 क्वेश्चन बरोबरच करावं लागणार आहे सिलेक्शन जर मिळवायचं असेल तर. ठीक आहे. कारण फायनल मेरिट लिस्ट जी तुमची लागू शकते 165च्या आसपास त्या ठिकाणी लागू शकते. त्यानंतर ट्रेड्समॅनचा सुद्धा सेम तेवढेच क्वेश्चन आहे, 37 ते 40 क्वेश्चन तुम्हाला परीक्षेसाठी बरोबर करावं लागणार आहे. त्यानंतर वुमेन मिलिटरी पोलीसचं आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी की वुमेनच्या जागा आहे म्हणून त्या ठिकाणी कट ऑफ कमी लागणार, पण जागा कमी असतात वुमेन मिलिटरी पोलीसच्या, काही मध्ये असतात, काही मध्ये तर नसतात सुद्धा. त्यामुळे इथं सुद्धा तुम्हाला 37 ते 39 क्वेश्चन बरोबर करावं लागणार आहे. जर फायनल सिलेक्शन मिळवायचंय त्याबद्दल बोलतोय बरं का आपण आता फक्त. जर वुमेन मिलिटरी पोलीस यांना जर सिलेक्शन मिळवायचं असेल तर 37 ते 39 क्वेश्चन बरोबर करावं लागणार आहे. त्यामध्ये आपण कोणते मार्क ऍड करणार आहे, तर फिजिकलचे आउट ऑफ 100 पैकी 100 मार्क त्या ठिकाणी ऍड करणार आहे. परीक्षेवरती तुमचा सगळा खेळ असणार आहे. क्लर्क मध्ये जर तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं असेल तर 33 ते 35 क्वेश्चन आपण म्हणू शकतो. आता इथं कमी कावर सांगितले मी, कारण यामध्ये इंग्रजी विचारलं जात असतं आणि इंग्रजी बऱ्यापैकी मुलांना अवघड जात असतं. पण इकडं कमी कट ऑफ लागला असतं, पण इकडे जागा कमी असतात, विद्यार्थी जास्त असतात त्या ठिकाणी, मग त्यामुळे कट ऑफ थोडासा वाढत असतो त्या कारणामुळे. इथं क्लर्कचा जो काही कट ऑफ आहे तो 33 ते 35 क्वेश्चनच्या दरम्यान तुम्ही बरोबर केले त्यावेळेस तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. टेक्निकलचं सुद्धा सेम 37 ते 38 क्वेश्चन जर तुम्ही बरोबर केले तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस आहे. एनए मध्ये मात्र परमनंट पोस्ट आहे, जागा सुद्धा अतिशय कमी असतात. मग या ठिकाणी तुम्हाला 42 ते 44 एवढे क्वेश्चन बरोबर करावं लागणार आहे. 42 ते 44 क्वेश्चन तुम्ही बरोबर केले तर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी नर्सिंग असिस्टंट ही जी परमनंट पोस्ट असते आर्मीमध्ये त्यावरती सिलेक्शन तुमचं नक्की होऊ शकतं. यावरून तुम्ही आता लावून घ्या. ट्रेड्समॅनचा सुद्धा जो काही कट ऑफ आहे तो सुद्धा 165 ते 170च्या दरम्यान, जसा जीडीचा असतो तसा. एका वेळेला ट्रेड्समॅन पेक्षा जीडीचा कमी लागू शकतो कट ऑफ, कारण जीडीच्या जागा जास्त असतात त्या ठिकाणी. मग इथं आपण 160 जरी पकडलं तर 160 पैकी तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं. ट्रेड्समॅनला तुम्हाला 165 प्लस 170 घ्यावं लागणार आहे. त्यानंतर बघा इथं जे काही टेक्निकल आहे तर टेक्निकल साठी सुद्धा तुम्हाला 160च्या
पुढंच मार्क मिळवावा लागणार आहे. क्लर्कसाठी थोडंसं आपण 155 प्लस म्हणू शकतो. वुमेन मिलिटरी पोलीससाठी तुम्हाला 160 प्लस मार्क मिळवावा लागणार आहे जर सिलेक्शन मिळवायचं असेल तर. आणि नर्सिंग असिस्टंटसाठी तुम्हाला त्या ठिकाणी मार्क जे लागणार आहे बघा, तर ते मार्क लागणार आहे 175-72 प्लस जर सिलेक्शन मिळवायचं असेल तर. कारण फायनल मेरिट लिस्ट जवळपास याच्या आसपास लागू शकते, पण फायनल मेरिट लिस्ट 2-3 गोष्टीवरती डिपेंड असते. एक म्हणजे त्या ॲरोमध्ये असलेल्या वॅकन्सी, दुसरी गोष्ट म्हणजे किती मुलांचं त्या ठिकाणी हुशारी आहे, मुलांचं टॅलेंट सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं असणार आहे की नाही, ती एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो कट ऑफ लागत असतो, ॲरो वाईज लागत असतो, तो वेगवेगळा लागत असतो. काही ॲरोमध्ये मुलांचं 120-20, 25-25 मार्कावरती फायनल सिलेक्शन झालेले आहे. म्हणजे त्यांना पेपरला कुठं झाले, त्यांनी 22-23 क्वेश्चन बरोबर केले, 27-28 क्वेश्चन बरोबर केले, फिजिकलला 100 मार्क घेतले तरी त्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. पण त्या ॲरोवरती डिपेंड असतं. त्यामुळे आपली जी काही मेहनत चालू आहे ती मेहनत चालू द्या. या सगळ्या गोष्टीचा जास्त विचार करू नका. फक्त आपण एक टार्गेट फिक्स करावं म्हणून तुमच्यासाठी ही गोष्ट मी क्लिअर केली की आपल्याला याच्या पुढेच आपला टार्गेट ठेवायचा आहे. इथं जो कट ऑफ दिसतोय त्याच्यापेक्षा 5 मार्क आपल्याला शिल्लक पडले पाहिजे असं तुम्ही टार्गेट ठेवायचंय. त्याच्यानुसार तयारी करायची आहे, त्याच्यानुसार नियोजन करायचं. सगळ्यांनी कमी दिवस तुमच्याकडे राहिलेले आणि या 2 महिन्यामध्ये व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं तयारी करायची सगळ्यांनी. आणि ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असं अग्निवीर भरतीमध्ये आपल्याला सिलेक्शन व्हायचंय तर येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आपण एकदम चांगल्या पद्धतीनं त्यांचं रिव्हिजन करून घेणार आहे. फास्ट ट्रॅक मध्ये, स्पीड मध्ये, पण परीक्षा भिमुख असलेलं एक्झाम पॅटर्न नुसार असलेली जी काही तयारी आहे ती आपल्या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच मधून करून घेणार आहे. सगळी टीम तुम्हाला अनुभवी त्या बॅच मध्ये मार्गदर्शन करणार आहे. आठवड्याला तुमचे 2 स्ट्रॅटेजीचे लेक्चर होणार आहे, ज्यामध्ये कशा पद्धतीने तयारी करायची, नियोजन परीक्षेचं काय असलं पाहिजे, या सगळ्याबाबत चर्चा होतील. रोज रोज तुम्हाला 3-3 लाईव्ह लेक्चर या बॅच मध्ये मिळणार आहे. सगळे नवीन लाईव्ह लेक्चर तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहेत. टेस्ट आपण देणार आहे, नोट सुद्धा देणार आहे. टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर टेस्ट सिरीज सुद्धा आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती उपलब्ध आहे. सध्या जास्तीत जास्त टेस्ट सोडवणं महत्वाचं आहे, कारण परीक्षा आपली जवळ आलेली आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. तुम्हाला दुसरी काही अडचण असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. फक्त तुमचा जो अभ्यास चालू आहे तो चांगल्या पद्धतीने चालू ठेवा. आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच मनापासून तयारी करायची असेल, अभ्यास करायचा असेल, त्यांनी आपलं राजमार्ग पुस्तक सुद्धा घेऊ शकता. त्या अग्निवीर राजमार्ग पुस्तकामध्ये आपण परीक्षा विमुख सगळा कंटेंट दिलेला आहे. कमी कंटेंटमध्ये तुमचा जास्त अभ्यास होणार आहे आणि ते पुस्तक येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला सिलेक्शन मिळवून देऊ शकतो. देशात आपलं पुस्तक सध्या टॉपला चालू आहे, बेस्ट सेलर चालू आहे, 1 नंबरला चालू आहे. मग सगळे जे काही मुलं आहे त्या पुस्तकाला प्रायोरिटी देत आहे, कारण त्यांना माहिती आहे की या पुस्तकामधून कुठेतरी आपलं सिलेक्शन नक्की त्या ठिकाणी होऊ शकतं. ठीक आहे, तुम्हाला अग्निवीर भरतीबद्दल कोणती माहिती पाहिजे असली तर कमेंटमध्ये नक्की तुम्ही विचारू शकता. हा व्हिडिओ प्रत्येक त्या विद्यार्थ्याला, प्रत्येक तुमच्या मित्राला शेअर करायचा आहे जो अग्निवीर भरतीची मनापासून तयारी करतोय, ज्याला येणाऱ्या त्या ठिकाणी येणारी जी काही अग्निवीर भरती आहे त्या अग्निवीर भरतीमध्ये वर्दी मिळवायची. ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असेल येणारी अग्निवीर भरतीमध्ये आपल्याला वर्दी मिळवायची, त्यांनी हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांना शेअर करायचा आहे, लाईक सुद्धा करायचा आहे. ठीक आहे, थांबूया आपण आता या ठिकाणी. जय हिंद सगळ्यांना.